नम्रता वागळे, आपण पाहताय पुढारी न्यूज। वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या ध्यानाची सत्र ही काही कुणासाठी नवी नाहीयेत। यापूर्वीही पंतप्रधान ध्यानधारणेसाठी काही दिवस निवांतपणासाठी विविध ठिकाणी गेलेले आहेत। त्याच्या बातम्याही वेळोवेळी आम्ही दाखवल्यात। यावेळी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपली आणि पंतप्रधानांनी त्याच दिवशी संध्याकाळी कन्याकुमारी गाठलं। तिथल्या विवेकानंद रॉकवर त्यांचं ध्यान सत्र कालपासून सुरू आहे। 1 जून रोजी हे ध्यान संपेल आणि मोदी वाराणसीकडे रवाना होतील। त्या ठिकाणी मतदान होणार आहे। वाराणसी शेवटच्या टप्प्यामध्ये तिथे मतदान होतंय। स्वतः मोदी तिथे रिंगणात आहेत। आता मोदी कन्याकुमारीत पोहोचल्यापासून त्यांच्या देवदर्शनाचे ध्यानाचे व्हिडिओ प्रसिद्ध केले जातात। हे व्हिडिओ समोर आल्यानंतर पंतप्रधानांच्या ध्यानावरनं विरोधकांनी मात्र जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे। देशभरात दुष्काळ, अवकाळी, पाणी टंचाई, शेतीचे अनेक प्रश्न, बियाणे आणि खतांचा तुटवडा असा अनेक प्रश्न असताना पंतप्रधान ध्यान कसलं करतायत असा प्रश्न विरोधकांनी केलाय। साहजिकच यावरनं जोरदार राजकारणही सुरू आहे। प्रश्न असा उरतो की यावरून राजकारण करणं खरंच गरजेचं आहे का? पंतप्रधानांनी 2 दिवस स्वतःसाठी घेणं हे पाप आहे का? दुसरी बाजू अशी की इतके दिवस प्रचारात व्यस्त असलेल्या पंतप्रधानांनी आता प्रचार संपल्यानंतर जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष घालण्याची अपेक्षा असताना पंतप्रधान मात्र देशाच्या दक्षिण टोकाला बसून ध्यानमग्न आहेत। मग सर्वसामान्यांनी बघायचं कुणाकडे? त्या पुढे जाऊन विचार केला तर ध्यानधारणेसाठी गेलेल्या मोदींसोबत वेल इक्विप्ड मीडिया टीम आहे। स्वतःच्या स्वास्थ्यासाठी ध्यान करायचं तर माध्यमात प्रसार कशासाठी? मोदींच्या ध्यानावर होत असलेल्या टीकेने अस्वस्थ झालेल्या भाजप नेत्यांनी मग राहुल गांधींच्या विपश्यनेवर का टीका केलेली होती? तिथे वेगळा न्याय का? मुळात अशा गोष्टीवरनं राजकारण का होतंय हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपचे राज्य प्रवक्ते अवधूत वाघ, काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील आपल्यासोबत आहेत आणि राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार रोहित चंदावरकर सर आपल्यासोबत आहेत। आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आज विरोधकांकडून या ध्यानाबाबत काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत बघूया। मोदी सरकारचं बावलं हे निवडणूक आयोग झालेला आहे का? हा प्रश्न या निमित्तानं खऱ्या पद्धतीनं आज लोकांच्या समोर येत आहे आणि म्हणून केंद्रातल्या सरकारने ध्यानस्थ बसण्यापेक्षा निवडणूक आयोगाला सांगितलं पाहिजे की माझा शेतकरी, माझ्या गावातली लोक ही पाण्याबुना मरताय, त्यांना हे आचारसंहिता शिथिल करावी अशा पद्धतीची भूमिका केंद्राने सुद्धा करावी। नहीं, साधना करे या कुछ और विपश्यना करे, अभी कोई फर्क पड़ने वाला नहीं है। वो परमानेंट साधना पे ही बैठना उनके लिए उचित रहेगा, ऐसा देश कह रहा है। तो वो परमानेंट साधना पे बैठे रहे। 48 तास या 24 तास बैठने की जरूरत नहीं है। जनता देश की चाहती है कि वो परमानेंट अपने साधना पे चले जाए तो देश सुखी हो जाएगा। मी सुरुवातीला चंदावरकर सरांकडे जाणार आहे। चंदावरकर सर, ह्या प्रतिक्रिया आपण बघितलेल्या आहेत। कायमचं ध्यानाला मोदींनी तिकडे बसावं, देशाची अशी इच्छा आहे। निवडणुकीचा काळ आहे, त्यामुळे साहजिकच यामधनं राजकीय मुद्दे हे बाहेर निघणार आहेत, राजकीय टीका टिप्पणी सुद्धा होणार आहे। मात्र खरंच या घडीला अशा मुद्द्यांचं राजकारण करणं योग्य वाटतं का हो? असं वाटतं की आपण आपल्या देशात आता अशा स्टेजला पोहोचलोय की या मुद्द्यांचं राजकारण, त्या मुद्द्याचं राजकारण, काय प्रत्येकच मुद्द्याचं राजकारण सध्या केलं जातं। कुठल्या रस्त्याला कोणाचं नाव द्यावं इथपासून ते कुठे काही घटना झाली, कुठलं काय होर्डिंग कोसळलं, काय झालं, तर प्रत्येकच गोष्टीमध्ये आरोप प्रत्यारोप, म्हणजे कांद्याचा भाव किती असावा याच्यातही राजकारण येतं आणि सगळ्याच गोष्टींमध्ये राजकारण येतं। आता यामध्ये विरोधी पक्ष हे आज अशा पद्धतीने त्याच्यावर एक संधी घेणं, त्यांनी टीका करण्याची, याच्याबद्दल मला हे समजू शकतं की त्यांची भूमिका काय आहे ती। मला वाटतं कोणीतरी एका विरोधी पक्ष नेत्यांनी कोणीतरी जाऊन इलेक्शन कमिशनकडे त्या संदर्भात तक्रारही केली की अशा पद्धतीने इमेज बिल्डिंग आहे का हे, आणि अजून उद्या एक जो शेवटचा टप्पा मतदानाचा राहिलेला आहे त्याच्या आधी, म्हणजे प्रचार संपलेला असताना आणि आता तुम्ही कुठलंही इमेज बिल्डिंग तुम्ही केलं नाही पाहिजे, होर्डिंग नाही लावली पाहिजे, जाहिराती नाही लावल्या पाहिजेत वगैरे, अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रीय मीडियावर आपण कसे धानस्थ बसलोय, अमुक आहे तमुक आहे, आणि हे सगळं इमेजेस त्याची टाकणं आणि वोटरना इन्फ्लुएन्स करणं असा हा प्रकार आहे का? तर मला वाटतं तो मूळ मुद्दा आहे। पंतप्रधानांनी 2 दिवस सुट्टी घ्यावी, ध्यानस्थ जाऊन बसावं, काही दिवस सुट्टी घ्यावी, भारतीय जनता पक्षाच्या लोकांचं असं म्हणणं आहे। आणि आमचे मित्र जे कोणी प्रवक्ते आहेत मुंबईत, दिल्लीत आम्हाला रेग्युलरली भेटणारे, त्यांचं म्हणणं की 10 वर्षात त्यांनी सुट्टी घेतली नाही वगैरे,
आणि हा प्रचार भाजपच्या IT सेलकडनं सुद्धा कायम होत असतो की पंतप्रधानांनी 10 वर्ष नॉनस्टॉप काम केलंय, 10 वर्ष सुट्टी घेतली नाही. तर याच्यावर मात्र आपण एक ऑब्झर्व्हर म्हणून असं सांगू शकतो की कुठल्या तरी अभयारण्यात जाऊन चित्त्यांचे फोटो काढणं दिवसभर किंवा कुठल्या तरी बेअर ग्रिल्स नावाच्या अमेरिकन कोण जो प्रेझेंटर आहे नॅशनल जिओग्राफिक किंवा अन्य चॅनलवर येणारा, त्याच्याबरोबर 2-2 दिवस अभयारण्यात फिरणं किंवा केदारनाथला जाऊन 2 दिवस बसणं किंवा आपली आई जेव्हा होती तेव्हा तिचा वाढदिवस असेल तेव्हा इंडियन एअरफोर्सचं विमान घेऊन अहमदाबादला जाऊन तिथे दिवसभर तिच्याबरोबर काढणं वगैरे, किंवा परदेशातल्या काही गोष्टी असतील ज्याच्यामध्ये ऑफिशियल काही तुमच्या एंगेजमेंट असतात त्या सोडून बाकीच्या वेळेत तुम्हाला फ्री वेळ मिळतो. त्यामुळे जर समजा 10 वर्षात साधारण 97 दौरे झाले असतील, तेवढे झालेत, तर त्याच्यात मध्ये खूप तो सगळा भाग झालेला आहे. आता हे 2 दिवसाचे जे काही त्यांनी जाऊन विवेकानंद स्मारकामध्ये केलंय त्याच्याबद्दल 2च आक्षेप मी ऑब्झर्व्हर म्हणून घेऊ शकतो. पहिलं म्हणजे उद्या मतदानाचा शेवटचा टप्पा असताना त्याच्यावरती एवढी पब्लिसिटी आणि मीडियामध्ये प्रोजेक्शन हे व्हायला नको होतं. हा एक आपण मान्य करू मुद्दा. पंतप्रधान हे सुद्धा एक माणूस आहेत, व्यक्ती आहेत, त्यांचं आता वय आहे 73-74, त्यांना सुद्धा रेस्ट हवी आहे. त्यांनी जाऊन काय करायचं ते करावं, तो त्यांचा अधिकार आहे. पण त्याचं मीडियामध्ये एवढं प्रोजेक्शन करावं का जेव्हा उद्या मतदानाचा शेवटचा टप्पा शिल्लक आहे. हा पहिला भाग झाला. दुसरा भाग त्यातला असा आहे की या सगळ्या दौऱ्यावर किंवा तिथे ते जाऊन बसलेत त्याच्यावर सिक्युरिटी आणि 3000 सिक्युरिटी फोर्सेस तिथे मीडियामध्ये आलेले रिपोर्ट्स आहेत. सिक्युरिटी फोर्सेस तिथे लागणे, 2 दिवस आधीपासून हेलिकॉप्टरची गस्त तिथे असणे, तिथे सगळी व्यवस्था स्थानिक सरकारनी करणे किंवा बाकी सगळ्या केंद्रीय यंत्रणा वगैरे आधीच जाऊन सिक्युरिटी वगैरे करणे, त्याच्यावर साधारण माझ्या मते एक 12, 14, 15, 20 कोटीचा खर्च कदाचित झाला असेल. आणि आपण महाराष्ट्रामध्ये पंतप्रधानांचे 2-3 दौरे झाले, त्याच्यामध्ये सिक्युरिटी आणि इतर गोष्टींमध्ये प्रत्येक दौऱ्याला 12-12, 14 महाराष्ट्रात 18 दौरे झालेत सर. महाराष्ट्रात 18 दौरे झालेत सगळ्या यावेळी 18 दौरे झाले. पण निवडणूक सीझन सुरू होण्याच्या आधी सुद्धा पंतप्रधानांचे जे काही दौरे कुठेतरी उद्घाटन करण्यासाठी किंवा अन्य गोष्टीसाठी म्हणजे ऑफिशियल बिझनेस म्हणून जे काही झालेले आहेत, निवडणूक प्रचार हा बाजूला ठेवा एक सेकंदासाठी, आधीचे दौरे जे आहेत त्या प्रत्येक दौऱ्यामध्ये सिक्युरिटी आणि बाकीच्या गोष्टींमध्ये साधारण प्रत्येक दौऱ्यावर 12 कोटी रुपये खर्च होतो असा आरोप विरोधी पक्षाच्या काँग्रेसच्या नेत्यांनी म्हणजे विजय वडेट्टीवार यांनी विदर्भातल्या एका दौऱ्याबद्दल केला होता हे मला आठवतं. प्रत्येक दौऱ्याला जर 12 कोटी खर्च होत असेल, 12, 14, 15, म्हणजे कारण ते स्पेशल एअरफोर्स प्लेन येतं, त्याच्याबरोबर सगळ्या 12-14 SUV येतात, बाकी सगळं येतं वगैरे वगैरे, आणि त्याच्यामध्ये स्थानिक सिक्युरिटी, स्थानिक सगळे रोड बंद करणं, हे करणं ते करणं, सगळं धरून तो 12-14 कोटीचा खर्च असतो. जर दर आठवड्याला पंतप्रधान भारताचे 3 किंवा 4 दौरे करत असतील तर त्याचा खर्च वर्षाचा किती असेल, आणि हा एक फॅक्टर म्हणजे भाजपच्या आपल्या मित्रांनी, विरोधकांनी, आपण ऑब्झर्व्हर म्हणून, तुम्ही, मी पत्रकार म्हणून आणि आपल्या प्रेक्षकांनी लक्षात घेतलं पाहिजे की हे शेवटी आपण जे GST भरतो प्रत्येक गोष्टीवर, हेल्थ इन्शुरन्स जर मी रिन्यू केला आज, हेल्थ इन्शुरन्स हा अत्यंत आवश्यक आहे कारण मला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येच जावं लागतं काही लागलं तर. त्या हेल्थ इन्शुरन्सवर या सरकारने 18% GST लावलेला आहे. शेतकऱ्यांच्या खतांवर GST लावलेला आहे, प्रत्येक गोष्टीवर GST लावलेला आहे. त्या GSTचे पैसे आपण जे भरतो, तो जो कर आहे त्याच्यातून हा दौऱ्यांचा खर्च होतो. हा ही एक आक्षेपाचा दुसरा मुद्दा आहे. एवढंच मी म्हणेन की पंतप्रधान हे एक सिनियर नेते, देशाचे नेते आहेत, त्यांनी 2 दिवस सुट्टी घ्यावी, काही प्रॉब्लेम नाही. त्याची पब्लिसिटी करणे 1 आणि त्याच्यावर एवढा अमाप खर्च करणे 2, या 2 गोष्टी आक्षेपार्ह आहेत. खूप मोठा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे सर. मी अवधूत वाघांकडे सगळ्यात शेवटी जाईन. मी हेमलता पाटील यांच्या याच्यावरती मतं घेते. विरोधकांनी तर एवढ्या टोकाच्या टीका केलेल्या आहेत. हेमलता पाटील. नम्रता, आपल्या देशामध्ये ध्यानधारणेला मान्यता आहे. ध्यानधारणा हा सर्वांच्या आवडीचा विषय आहे. परंतु अशा पद्धतीचं ध्यान हे भारतीयांनी पहिल्यांदा बघितलं असेल. संपूर्णपणे प्रचारकी थाटाचं हे ध्यान आहे. निवडणूक आयोग अस्तित्वात आहे की असा प्रश्न अशी परिस्थिती देशामध्ये झाली आहे. जवळपास काँग्रेस पक्षाने 117 आतापर्यंत निवडणूक आयोगाला पंतप्रधानांच्या काही संबंधात असतील किंवा एकंदरच या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात दिल्यात, पण त्याच्यावरती आतापर्यंत निवडणूक आयोगाने कुठलीही भूमिका घेतलेली नाहीये. अजून या देशातली सो कॉल्ड आदर्श आचारसंहिता संपलेली नाहीये. असं असताना या देशाचा पंतप्रधान 3000 कॅमेरे, इतकी मोठी सिक्युरिटी, 3000 पोलीस फोर्स, 18-19 कॅमेरे, 24 कॅमेऱ्यावर
मी आपल्याला थोडंसं थांबवते, काही तांत्रिक अडचणीमुळे तुमचा आवाज पोहोचत नाही, मात्र तुमचा मुद्दा लक्षात आला की एवढी पोलीस फोर्स, एवढे कॅमेरे घेऊन पंतप्रधानांना तिथे जायची गरज काय आहे, हा तुमचा मुद्दा पोहोचलाय आमच्यापर्यंत. आपण ऑडिओचा टेक्निकल ग्लिच दूर करूया, तोपर्यंत मी अवधूत वाघ यांच्याकडे जाते. अवधूत वाघजी, मुद्दा असा आहे की या सगळ्याला प्रचार का म्हणू नये? मला असं वाटतं की बंगालचा उपसागर, हिंदी महासागर आणि अरबी समुद्र हे तिन्ही जिकडे मिळतात या तिघांचाही संगम होतो. त्या कन्याकुमारीवर जे स्मारक आहे ते विवेकानंदांचं स्मारक, जिथे विवेकानंदांनी स्वतः ध्यानधारणा केलेली आहे, तिथे पंतप्रधान काल जाऊन त्यांनी 1 तारखेपर्यंत ध्यानधारणा करायचं ठरवलेलं आहे. मला सगळ्यात आश्चर्य वाटतं की तुमच्याही टेलिव्हिजनवर आता पण मला दिसतंय की पंतप्रधान ध्यानधारणा करतात आहेत, पंतप्रधान जातात आहेत, पंतप्रधान येतात आहेत. नम्रताताई, तुम्हाला कोणी पैसे दिलेत का हो की तुम्हाला कंपल्शन केलं हे दाखवायला? मग का दाखवता? भारतीय जनता पक्षाने तुम्हाला सांगितलंय का दाखवा? आमचे कॅमेरे तिथपर्यंत पोहोचले नसते तर आम्ही हे दाखवलं नसतं, कदाचित मीडियाला कळलंही नसतं की मोदी ध्यानधारणेला गेलेले आहेत. नका दाखवू. जर आम्ही सांगितलं होतं का मीडियाला या म्हणून? आम्ही सांगितलं नव्हतं मीडियाला. अहो एक मिनिट, नरेंद्र मोदी ही बातमी आहे, नरेंद्र मोदी शिंकले ही बातमी होते, नरेंद्र मोदी खोकले ही बातमी होते, आणि म्हणून तुम्ही दाखवता आणि म्हणून तुम्ही प्रचारानंतर 2 दिवस जर पंतप्रधान दिसले नाही तर कुणालाही हा प्रश्न पडू शकतो, पंतप्रधान गेले कुठे प्रचारानंतर? ते ध्यानधारणाला गेले, त्याच्यावरचं उत्तर आहे. ते देशाचे पंतप्रधान आहेत. एक्झॅक्टली ते देशाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे चिल्लर प्रश्न जे विचारतात की त्यांच्या सिक्युरिटीला 12 कोटी रुपये लागतात, अरे पंतप्रधानाच्या सिक्युरिटीला 25 कोटी लागू देत. हा देशाचा प्रश्न आहे. तुम्ही विचारणारे कोण? आणि जो केवळ खासदार आहे त्याला पण झेड सिक्युरिटी आहे, कित्येक विरोधी पक्षातल्या नेत्यांना सिक्युरिटी आहे, त्याच्या पैशाबद्दल बोला. युद्धनौकेमध्ये वाढदिवस साजरा करणाऱ्या गांधी फॅमिलीने संपूर्ण युद्धनौका वापरली होती, त्याच्याबद्दल कोणी बोलायचं नाही. आणि काय चिल्लर प्रश्न आहेत. मला तर वाटलं होतं काहीतरी चांगला या विवादामध्ये एखादा मुद्दा निघेल, पण मुद्दा काय निघतोय? मुद्दा निघतोय की पंतप्रधानांच्या सिक्युरिटीवर एवढे पैसे खर्च करतात. मग काय तुमच्या सिक्युरिटीवर पैसे करायचे? अहो, कुत्रा पण तुमच्यावर भुंकत नाही, तर तुम्हाला सिक्युरिटीची थ्रेटच नाहीये. पंतप्रधानांच्या सिक्युरिटीवरती होणारा खर्च आपण 1 मिनिट बाजूला ठेवू. योग्य वाटतं 1 मिनिट आपण तो खर्च बाजूला ठेवू. मात्र यामध्ये मुद्दा हाच राहतो, पंतप्रधान तिथं गेले, पंतप्रधानांची सिक्युरिटी तिथे त्याची गरज आहे म्हणून उभी केली, त्याचा माध्यमांमध्ये व्हिडिओ प्रसारित करायची काय गरज होती? जर पंतप्रधान तिथे ध्यानाला बसलेले आहेत, त्यांना ध्यान करायचं, त्या बाजूने 15-20 कॅमेरे 15-20 अँगलने शूट होतोय, कसलं ध्यान होणार आहे त्याच्यामध्ये? ध्यानासाठी किती कॉन्सन्ट्रेशन लागतं? भारतीय जनता पक्षाने हे व्हिडिओ रिलीज केलेत का? पीएमओ ऑफिसने हे रिलीज केलेत का? ज्यांनी रिलीज केले त्यांना विचारा, जे पंतप्रधानांची परवानगी असल्याशिवाय तिथून माशी सुद्धा बाहेर नाही जाऊ शकणार त्या केंद्रातनं. अहो, तिथनं व्हिडिओ बाहेर पडतायत, हे परवानगी असल्याशिवाय बाहेर पडेल का? हे तुम्हाला वाटतं, आम्हाला तसं वाटत नाही. कारण माध्यम स्वतंत्र आहेत. ही इमर्जन्सी नाहीये, ही 75 ते 77चा कालखंड नाहीये की जिकडे लोकांनी कोरे अग्रलेख लिहिले होते, तो कालखंड नाहीये. तुम्हीच म्हणालात की 30-30, 40-40, 200-200, 300-300 मीडिया गेले. ते मीडिया तिकडे गेले, त्यांनी रिलीज केले. आमचा काय संबंध? म्हणजे पंतप्रधान एकटे जिथे ध्यानाला बसलेले आहेत तिथे देशभरातल्या माध्यमांना प्रवेश देण्यात आला असं म्हणताय तुम्ही? अहो, थांबवायचं कसं? उद्या जर थांबवलं तर तुम्हीच म्हणाल दिसत नाहीये तिथे माध्यमांचे कॅमेरे आणि फ्लॅश. इतर ठिकाणी साधे पंतप्रधान चालत आले तरी खटाखट आवाज येत असतो, त्या सगळ्यामध्ये फ्लॅश दिसत असतात. इथं दिसत नाहीयेत. हे प्रॉपर मूवी लेवलचं, एखाद्या चित्रपटाचं शूट व्हावं तसं प्लॅन करून केलेलं शूट आहे. अहो, सुपरस्टार आहेत ते, सुपरस्टार आहेत. मग तुम्ही माध्यमांवर का ढकलताय की माध्यमांनी तिथे आतमध्ये घुसून, त्या मंदिरामध्ये घुसून? आणि जर देशभरातला मीडिया आज पंतप्रधान ध्यानाला बसले तर देशभरातले किती चॅनल्स जातील? आपल्या महाराष्ट्राचा जरी विचार केला तरी किमान 60-70 जणांची फौज तिथे पोहोचेल, कारण पंतप्रधान ध्यानाला बसणार, त्याचं फुटेज मिळेल, एक्सक्लुझिव्ह असेल ते आमच्यासाठी. तिथे कोणीही दिसत नाहीये पंतप्रधानांच्या बाजूला. असं कसं म्हणता तुम्ही माध्यमांना आम्ही प्रवेश दिला? अहो, जाण्या येण्याचा विमानाचा खर्च काय आम्ही दिला का? तिकडची चाय बिस्किट आम्ही दिली का? नाही ना. आता ते शूट कुणी केलं हे तुम्हालाच माहिती, की पंतप्रधानांच्या टीमला माहिती. स्वार्थासाठी गेलात.
पंतप्रधानांच्या टीमला माहिती कोणी शूट केले ते, पंतप्रधानांनी घोषित केलेलं नाहीये. पीएमओशी संबंध नाही, भारतीय जनता पक्षाशी संबंध नाही, आमचा काही संबंध नाही. माध्यमांना वाटलं, माध्यमं आली आणि माध्यमांनी शूट केलं. पंतप्रधान जाताना बातमी होते, पंतप्रधान येताना बातमी होते, पंतप्रधान खोकतात बातमी होते, पंतप्रधान शिंकतात बातमी होते. 27 वेळा ज्यांना लॉन्च करण्याचा प्रयत्न केला त्यांनी ठणाणा मारला तरी बातमी होत नाही. ही आजची परिस्थिती आहे. हेमलताताई हसतायत. हेमलताताई काय म्हणायचं? गंमत अशी आहे की चिल्लर मला म्हणजे माझं हसू आवडत नाहीये. ज्या पद्धतीने भाजपचे मुद्दा आहे का? एक मिनिट ताई, एक मिनिट, तुम्हाला हवं तेवढं बोलायला देतो. ताई एक मिनिट ताई, नमस्कार. प्लीज मला फक्त एवढं म्हणायचं आहे की आज जे फालतू मुद्दे आहेत ना, मला एवढं वाईट वाटलं की अरे बाबा मी कोणाशी बोलतोय, मला दिसत नाहीये मी कोणाशी बोलतोय. पण कोणतरी म्हणालं 12 कोटी 15 कोटी. अहो काय चाय बिस्कुट पत्रकार आहेत का ते? देशाचे पंतप्रधान आहेत. नम्रता, मी बोलू आता? अवधूत वाघ, तुमचा मुद्दा लक्षात आलाय. मी चंदावरकर सरांचं उत्तर घेईन, तत्पूर्वी हेमलताताई मुद्दा पूर्ण करतायत. नम्रता, हे काय कशा पद्धतीचं बोलणं झालं? म्हणजे चाय बिस्कुटवाले पत्रकार, तिथं एकही टीव्ही कॅमेऱ्याचा बूम दिसत नाहीये, पंतप्रधानांची प्रत्येक हालचाल टिपली जाते आणि हा व्यक्ती असं म्हणतो की आम्ही हे प्रसारित केलेलं नाहीये. म्हणजे पंतप्रधानांची सिक्युरिटी बघा की ज्याला पीएमओ कार्यालयाची मंजुरी नाहीये ते व्हिडिओ सगळे कसे काय रिलीज होत आहेत? म्हणजे आम्हाला वेड्यात करण्याचं काम करताय का तुम्ही? म्हणजे या देशाची पंतप्रधानांची सिक्युरिटी 12 कोटी आणि 15 कोटी खर्च करून जर इतकी हाय रिस्क असेल की पंतप्रधानांना माहीत नसताना, ते अवेअर नसताना अशा पद्धतीचे त्यांचे व्हिडिओ बाहेर येत आहेत, तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीमध्येच काहीतरी मोठं हे लपलेलं आहे. ज्या पंतप्रधानाला माहीतच नाहीये की माझं रेकॉर्डिंग होतंय, सिक्युरिटी काय करते या देशात? आणि मुद्दा याच्यात असा आहे की पंतप्रधानांच्या बाजूला 18 ते 20 कॅमेऱ्यांचा इफेक्ट असल्यासारखं शूट होतंय, झूम इन झूम आउट आणि मूव्ही क्वालिटीचं शूट होतंय आणि हे म्हणतात की हे माध्यमांनी केलंय. एसपीजीची टीम झोपली होती असं अज्यूम केलं जात आहे का? चाय बिस्कुटवाले पत्रकार म्हणता तुम्ही, हे सगळे कॅमेराजीवी आहेत, तुम्ही हा संपूर्ण प्रचार यंत्रणेसाठी याचा उपयोग करताय, तुम्ही फुकटामधली सगळी प्रसिद्धी घेताय, तुम्ही देशाचा सर्वसामान्य माणसाचा पैसा तुमच्या मस्तीवरती खर्च करताय. काय 12 कोटीला महत्व नाहीये का? या देशातला, या राज्यातला शेतकरी रोज रडतोय, या देशातला मजूर रडतोय, या देशातला बेरोजगार रडतोय आणि ज्या पद्धतीने अशा पद्धतीची पैशांची उधळपट्टी तुम्ही करताय. सिक्युरिटीचा या ठिकाणी विषय नाही, या ठिकाणी पब्लिसिटीचा विषय आहे आणि हे फक्त आणि फक्त तुमचा इलेक्शनसाठी, तुमची पब्लिसिटी करण्यासाठी, मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी आणि कशाही पद्धतीने सत्तेमध्ये राहण्यासाठी हा जो भारतीय जनता पक्षाचा जो सगळा स्रोत आहे तो चाललेला आहे आणि देशातल्या प्रत्येक नागरिकांनी याचा निषेध केला पाहिजे. अशा पद्धतीचं मेडिटेशन जगभरात कुठे बघितलंय? काय पंतप्रधान एवढा लाईव्ह असताना आणि एवढा कॅमेरा असताना हा पंतप्रधान मेडिटेशन करतो? अरे कोणाला वेड्यात काढताय तुम्ही? आपण पंतप्रधानांबद्दल कृपया एकेरी भाषा वापरूया नको. पंतप्रधानांच्या मुद्द्यांबद्दल आपण चर्चा करू शकतो, मात्र ते पद आहे त्या पदाचा आदर करायला हवा. मी एकेरी भाषा वापरलेली नाहीये नम्रता, मी अजिबात एकेरी भाषा वापरलेली नाहीये. परंतु ज्या पद्धतीने भाजपचे प्रवक्ते या गोष्टीचं समर्थन करतायत आणि ज्या पद्धतीने ह्या गोष्टीला वेगळं वळण देत आहे त्याला माझा आक्षेप आहे. पंतप्रधानांबद्दल एकेरी भाषा वापरायची आमची संस्कृती नाहीये, काँग्रेसची संस्कृती अशी नाहीये आणि काँग्रेस कधी असं वागणार नाहीये. ठीक आहे, माझी एक ब्रेकची वेळ झाली. मात्र माध्यमांनी शूट केलेलं हे जे अवधूत वाघ म्हणतायत ना, अवधूत वाघ जे या सगळ्या फुटेज मधला एकच शॉट मला आठवतोय की पंतप्रधानांचं हेलिकॉप्टर येताना एवढंसं वाटाणे एवढं ते कॅमेरामध्ये दिसतंय, ती कदाचित माध्यमांची फ्रेम असू शकते. माझा आजवर जे काही पंतप्रधानांचं जे काही फुटेज समोर आलेलं आहे त्या अनुभवावरनं, आणि जर ती फ्रेम हे जे कोणी माध्यम एजन्सी आहे ज्यांनी शूट केलेलं असेल, ती फ्रेम जर त्या माध्यम एजन्सीची असेल तर मला वाटतं कदाचित पुढच्या वेळेला ही माध्यम एजन्सी हायर सुद्धा केली जाणार नाही. इतका घाणेरडा शॉट त्या हेलिकॉप्टरचा आला होता. पंतप्रधानांच्या सिक्युरिटीमधनं आम्हाला पंतप्रधान एवढेच बघायला मिळतात, त्यांच्या सभेमध्ये सुद्धा आम्हाला कॅमेरा लावायची जर परमिशन नसते त्याचेही आउटपुट आम्हाला दिलेले असतात. तर हे माध्यमांनी केलं असं म्हणणं मला वाटतं खूपच अतिशयोक्ती. चंदावरकर सर, हे राजकारण्यांचं नेहमीच आहे, विरोधक असो सत्ताधारी असो, मुद्द्याला पत्रकारांनी बोट घातलं की लगेच त्यांना चाय बिस्कुट पत्रकार म्हणायचं आणि त्यांच्यावरती हल्लाबोल होतोय. मुद्द्यावरनं पत्रकारांवरती कधीच बोललं जात नाही पत्रकारांबाबत. नम्रता, सामान्यपणे OTT प्लॅटफॉर्म्स वगैरेवर आता आपण, म्हणजे मी बऱ्याच जवळजवळ रोजच चर्चांमध्ये असतो
आणि तिथे आता काय झालंय की राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांना बोलवणं लोकांनी बंद केलेलं आहे. तिथे 2 किंवा 3 एक्सपर्ट किंवा ज्यांचा अनुभव आहे 30 वर्ष 40 वर्ष 35 वर्ष असा, आणि ज्यांनी बऱ्याचशा गोष्टी इव्हेंट्स वगैरे सगळं बघितलंय किंवा काही कोऑर्डिनेट केलंय वगैरे वगैरे, अशांनाच बोलवलं जातं. कारण कुठलाही पक्ष असो, मी कुठल्या पक्षाचं नाव घेत नाही, भारतीय जनता पक्ष असो, काँग्रेस असो, डावे असो, शिवसेना असो, त्या पक्षाचे प्रवक्ते हे अँकरनी सुरुवात केल्यानंतर, प्रश्न विचारल्यानंतर किंवा आमच्यासारख्या इंडिपेंडंट लोकांनी काहीतरी अनालिसिस केल्यावर त्याच्यावर काय बोलणार, कसा डिफेन्स देणार, हे सगळ्या जगाला आधीच माहीत असतं. त्यामुळे ते अतिशय बोरिंग असतं आणि ते कोणी बघत नाही. त्यामुळे OTT प्लॅटफॉर्म्सवर लोक आता का जात आहेत, कारण त्याच्यावर फक्त आपल्यासारखे लोक असतात की जे अनालिसिस देतात आणि इंडिपेंडेंटली देतात. आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की 12 कोटी रुपये प्रत्येक इव्हेंटवर खर्च होतो हा आरोप किंवा असं म्हणणं हे महाराष्ट्राचे काँग्रेसचे विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे. त्यातला 12 कोटी रुपयामधला 12च्या 12 कोटी रुपये खर्च हा सिक्युरिटीवर होत नाही. त्यातला बराचसा खर्च हा ट्रान्सपोर्टवर होतो, मांडव घालण्यावर होतो. आणि मला वाटतं विदर्भातला आता एक्झॅक्टली इव्हेंट मला आठवत नाही, पण इलेक्शन सीझनच्या आधीचं हे आहे. महिला मेळावा एक झालेला होता. महिला मेळावा, एक्झॅक्टली बरोबर तुम्ही. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जिल्हाधिकारी कार्यालयाने 12 कोटीचं टेंडर मंजूर केलं किंवा टेंडर काढण्याआधीच ते मंजूर केलं वगैरे, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला होता. त्यामुळे काय कोण चाय बिस्कुट बोलतं काय बोलतं वगैरे याला मला काही हे नाहीये. त्यांना OTTवर वगैरे काय व्ह्युअरशिप मिळते आपल्याला माहिती आहे, ते इरिलेव्हंट आहे सगळं, ते जाऊ द्या. पुढचा भाग असा आहे की मी स्वतः प्राईम मिनिस्टरच्या 2 किंवा 3 इव्हेंटचं कोऑर्डिनेशन माझ्या मीडिया ऑर्गनायझेशनसाठी जेव्हा मी काम करत होतो तेव्हा केलंय. 3 इव्हेंट्सचं केलंय, 2012 मध्ये एकदा, 14 मध्ये एकदा, 17 मध्ये एकदा. त्याच्यामध्ये काय असतं की माझ्या मीडिया ऑर्गनायझेशनची साठी SPG बरोबर कोऑर्डिनेशन करण्याची जबाबदारी मी पॉलिटिकल एडिटर असल्यामुळे माझ्या ऑर्गनायझेशननी मला दिली होती. तर अनुभवातून मला माहिती आहे की प्राईम मिनिस्टरच्या इव्हेंटचं कोऑर्डिनेशन कसं असतं. 1 महिना मी त्याच्यावर काम करत होतो. कुठलाही प्राईम मिनिस्टर असेल, कुठल्याही पक्षाचा असेल, त्याच्यामध्ये प्राईम मिनिस्टर पासून 100 मीटरपर्यंत सुद्धा तुम्हाला येण्यासाठी गव्हर्नमेंटची, SPGची, स्थानिक पोलिसांची आणि स्थानिक गव्हर्नमेंट, महाराष्ट्रात असेल तर महाराष्ट्राचं गव्हर्नमेंट वगैरे, अशा 55 पद्धतीचे क्लिअरन्स, 50 ते 55 पद्धतीचे क्लिअरन्स लागतात. ते मी स्वतः कोऑर्डिनेट केलेले महाराष्ट्राच्या मंत्रालयाबरोबर. सदानंद दाते त्यावेळी मुंबईचे जॉईंट CP होते, त्यांच्याबरोबर. या सगळ्या गोष्टींचा काही अनुभव नसलेले आणि काही बरळणारे कोण जे प्रवक्ते असतात त्याच्यात मला काही इंटरेस्ट नाही. तुम्ही प्राईम मिनिस्टर पासून 5 फूट 10 फूट सोडा, तुम्ही 100 फूट किंवा 50 मीटर सुद्धा जवळ जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये एवढे सगळे कॅमेरामन तिथे जे आले ते काही यांच्या कन्सेंट किंवा कोऑर्डिनेशन किंवा प्लॅनिंग शिवाय आलेले, तसं जर कोणाचं म्हणणं असेल तर ते हास्यास्पद आहे. हा प्लॅन्ड इव्हेंट आहे. याच्यामध्ये 17-18 कॅमेरामन बाहेर आत सगळे लावलेले आहेत. ते शूट एखाद्या बॉलिवूडच्या किंवा एखाद्या मल्टी क्रोअर ऍड एजन्सीचं जे शूट असतं एखाद्या ऍडव्हर्टाईज मोठ्या मल्टीनॅशनल प्रोडक्टचं, त्याला लाजवावं अशा पद्धतीचं आहे. हे सगळं प्राईम मिनिस्टर्स ऑफिसच्या कोऑर्डिनेशन आणि परमिशन शिवाय झालंय. कोणीतरी मीडियावाले अचानक तिथे पोहोचले आणि आम्ही काय करणार असं कोणी बोलत असेल तर आपण ती चर्चा तिथे थांबवलेली बरी, कारण यांना काही माहितीच नाही आणि मला अनुभव असल्यामुळे मी हे सांगतो. तर असं सगळ्या गोष्टी आहेत. चंदावरकर सर, तुम्ही सांगताय त्याप्रमाणे पंतप्रधानांची जनतेतली जी सभा असते त्या जनतेतल्या सभेमध्ये सुद्धा आपल्या माध्यमांना आजकाल कॅमेरे लावून दिले जात नाही. त्याच्यामध्ये त्यांचाच कॅमेरा सेटअप असतो आणि त्याचं आउटलेट माध्यमांना दिलेलं असतं आणि माध्यमांचे कॅमेरे बाजूला बसलेले असतात. ही जर सभांची स्थिती असेल जिथे पब्लिक असते, तर पंतप्रधान खाजगी जिथे ध्यान करायला जात असतील तिथे माध्यमांना कितपत जवळ येऊन दिलं जाईल हा खरा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट जो आरोप होतो यामध्ये ते म्हणजे पंतप्रधान जर ध्यानधारणेला गेले असतील तर त्यावर आक्षेप नाहीये कुणाचा. पंतप्रधानांनी 2 दिवसाची सुट्टी घेतली असेल तर त्यावरही कुणाचा आक्षेप नाहीये. मात्र पंतप्रधानांच्या ध्यानधारणेचा जर इव्हेंट होत असेल आणि त्या इव्हेंटच्या माध्यमातून आचारसंहितेचे नियम जर तोडले जात असतील आणि त्यामधनं प्रचार केला जात असेल तर हा तपासाचा मुद्दा असू शकतो, हा बोट दाखवण्याचा आक्षेपाचा मुद्दा असू शकतो. त्याचवरती आपण आज चर्चा करायचा प्रयत्न केला. आपल्याला अवधूत वाघ, हेमलता पाटील आणि चंदावरकर सर तिघांनी वेळ दिला. तिघांचे आभार. चर्चेचा आजचा धुरळा इथेच शमलेला आहे. उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी न्यूज.